मला मी दाखवतो तुम्हाला चिकन करायचं देशी स्टाईल मध्ये रेसिपी। आता मी गॅस चालू करतो, एक मिनिट। चला गॅस चालू करतो। गॅस चालू करून जरा थांबायचं, भांडं जरा गरम होऊन दे, त्यामुळे तेल घालायचं 1 चम्मच। आणि 1 चम्मच मी 2 चम्मच तेल घालायचं। तुम्हाला पाहिजे तर जास्त पण टाकू शकतात, कमी पण टाकू शकतात। तेल जरा कमी घेतलं तर बरं आहे हेल्थ साठी। चला तेल गरम झाल्यावर थोडा कांदा घालायचा। जरा चांगलं भाजून घ्यायचं, थोडा टाइम गेला। जास्त तिखट नको म्हणून 2 मिरची घेतलेली आहे मी। कांदा आम्ही शिजायला ठेवलेला आहे। आता आम्ही पेस्ट बनवून घेतो। पहिला आलं घातलं, नंतर लसूण घालतो, लसूण घातल्यावर मिरची घालतो, मिरची घालून चांगलं इथे पेस्ट बनवून घेतो याला। आणि भाजून घेतलेला आहे आम्ही कांदा, मस्त भाजलेला आहे कांदा, जरा काळा काळा व्हायला लागला, दोन वगैरे यायला लागला। चला जो बनवलेला पेस्ट घालून घेतो, छोटं करून बनवून घेतलेलं आहे पेस्ट। त्याला काय करतो मी आता कांद्यामध्ये फ्राय करून घेतो, बनवलेल्या चिकनला तो चांगला गरम करून घेतो याला पण कांद्यामध्ये। आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतो कांद्यामध्ये, ताकी टेस्ट यायला जरा। मला याला फ्राय करून घ्यायचं जरा चांगला पेस्ट कांदा। त्यानंतर काय करतो मी टोमॅटो घालतो त्याच्यात, थोडं टोमॅटो घालून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे तर घालून घ्यायचं, नाहीतर तुम्ही घालू पण नाही शकतो, पाहिजे तर घालून घ्या जरा टोमॅटो। मी जरा टोमॅटो घालतो ताकि जरा चांगलं चिकन होईल म्हणून। चांगलं फ्राय होईल थोडा वेळ, टोमॅटो पूर्ण रस व्हायला पाहिजे आतमध्ये। टोमॅटो वगैरे घातलेला आहे आम्ही, आणि इकडं चिकन आहे आमचं। चिकन आम्ही ऑलरेडी मसाला लावून ठेवलं व्यवस्थित त्याला। ते चिकन मी आता याच्यामुळे याच्यात घालतो ताकि बॉईल व्हायला। चांगलं चिकन टाकून त्याला मी थोडं मिक्स करून घेतो चांगलं आहे। मी लावलेलं चिकन आम्ही हळद, पेस्ट, लिंबू, मीठ वगैरे सगळं घालून त्याला मिसळून ठेवलेलं होतं ताकि चांगलं व्हायला। आता ते टाकलेलं आहे, चांगलं फिरवायचं थोडं चांगलं। आता त्याला एक बॉईल होईपर्यंत आम्ही याला पॅक करून ठेवतो। 15-20 मिनिट कुकर मध्ये चिकन शिजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता शिजल्यावर कसं होते। इकडे डाळ बघा, मस्तपैकी आम्ही शिजून घेतलेलं आहे चिकन। आता मी काय करतो त्याला एक थोडं हळद टाकतो, थोडं हळद टाकून घेतो, गरम मसाला टाकून घेतो, गरम मसाला टाकून घेतला थोडं, त्याच्यानंतर थोडं मिक्स करून घेतो चांगल्या प्रमाणे, मस्त मिक्स करून घेतो। पूड आहे सगळं मिक्स केलेली, आम्ही स्वतः बनवलेले आहे सगळं मिक्स करून। ती थोडी टाकतो 2 चम्मच पूड टाकली, परत जरा मिसळून घेतो। तुम्हाला पाहिजे तसं मीठ घालून घ्या, लय काटूक मी थोडं घालतो कशाला, म्हणजे नंतर घालायला येते। लय काटूक झालं तर मी थोडं वरच्यावर घालून घेतो। पहिला पण थोडं मीठ घातलं होतं मी,
टाकतो मी. ठीक आहे, पण ते पाणी टाकतो जरा खाली लागू नये म्हणून जरा असं पाणी टाकून घेतो आणि चांगलं मिक्स करून घेतो त्याला. चांगलं मिक्स केल्यावर कसं कलर आलेला आहे बघा, मस्तपैकी कलर आलेला आहे. चांगलं मिक्स करून घेतो. आता काय करतो, थोडं त्याला कोथिंबीर घालतो त्याच्यात छोटं शिंदून. शिंदून झाल्यावर त्याच्यात टाकतो आत. असं टाकायचं थोडं. असं थोडं टाकून घ्यायचं वरनं. असं चांगल्या देशी टाईप मध्ये चिकन बनवलेलं आहे. सुक्का मस्त चांगलं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. चिकन बनवून रेडी झालेलं आहे. आता तुम्हाला ट्राय करूया कसं वाटते. चिकन जरा असं ट्राय करूया. आता ट्राय करतो की कसं झालेलं आहे म्हणून. ठीक का, लय गरम आहे, थोडं मीठ वगैरे सगळं चांगलं लागलेलं आहे. मस्त चांगलं झालेलं आहे, टेस्ट पण चांगले आहे. तुम्ही पण एकदा घरी करून बघा, सेम रेसिपी टाकून. लय काय सामान लागत नाही, सस्त्यात आणि चांगलं चिकन होते. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.